नमस्कार, मी विजय मुसळे. करिअर प्लॅनर सिरीजच्या तिसऱ्या पार्टमध्ये आपलं स्वागत. तिसऱ्या भागात आपण बघणार आहोत स्वॉट ॲनालिसिस. तर स्वॉट ॲनालिसिस हा शब्द तुम्ही कदाचित ऐकला असेल. तर मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या कंपन्याला त्यांचा प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करायचा असतो, तर मार्केटमध्ये लॉन्च करताना त्या कंपन्या त्या प्रॉडक्टसाठी स्वॉट ॲनालिसिस करतात. तर आपण सुद्धा आपलं करिअर निवडताना आपण स्वतःची स्वॉट ॲनालिसिस करू शकतो. तर या स्वॉट ॲनालिसिसमध्ये एस म्हणजे काय, तर तुमची स्ट्रेंथ म्हणजे तुमचं बलस्थान. तर आपलं बलस्थान किंवा तुमचं बलस्थान काय असू शकतं? तुम्ही गुड लर्नर आहात, तुमच्यामध्ये कोणती गोष्ट शिकण्याची आवड आहे, एखाद्या विषयामध्ये किंवा अनेक विषयामध्ये तुम्हाला आवड आहात, किंवा तुमच्यामध्ये पेशन्स आहे, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल आहे, गुड कम्युनिकेशन स्किल आहे. तर ह्या सगळ्या झाल्या तुमच्या स्ट्रेंथ. डब्ल्यू वीकनेस. तर वीकनेस काय आहे? तर वीकनेस कुठल्या गोष्टी असतात. तर मला एखाद्या गोष्टीबद्दल प्रचंड भीती वाटते, एन्झायटी, ह्या आमच्या वीकनेस आहे. माझं कॉन्सन्ट्रेशन लेवल खूप कमी आहे, मला खूप जास्त राग येतो, चिडचिड होतं, झोपूशच वाटतं, खूप जास्त झोप येतं, लक्षात राहत नाही, किंवा प्रत्येक गोष्टीचा राग येतो, चिडचिडपणा वाटतं. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या झाल्या वीकनेस. इव्हन अभ्यासामध्ये मन लागत नाही, अभ्यास बोरिंग वाटतो, ह्या सगळ्या झाल्या वीकनेस. पण प्रॉपर काउन्सिलिंग आणि ह्या सगळ्या गोष्टीला कंट्रोल करून आपण वीकनेस ओव्हरकम करून त्या वीकनेसला आपण आपल्या स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करू शकतो. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे की अपॉर्च्युनिटी. तुम्ही जे करिअर सिलेक्ट करणार आहात त्याला पुढे जाऊन अपॉर्च्युनिटी आहे का, संधी आहे काय? तर आपल्याला माहित आहे की जे झाल्यानंतर मॅक्झिमम विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असते की त्यांना कुठली ब्रँच पाहिजे, तर कम्प्युटर सायन्स. का बरं कम्प्युटर सायन्स पाहिजे? कारण कम्प्युटर सायन्स मध्ये जास्तीत जास्त प्लेसमेंट मिळतात. तर ही झाली त्या फील्डमधली अपॉर्च्युनिटी. पण प्रत्येक फील्डमध्ये अपॉर्च्युनिटी आहे. बरेचसे विद्यार्थी की पालक विचारत असतात का सर, इंजिनिअरिंगचे तर खूप विद्यार्थी झाले, इंजिनिअरिंगमध्ये स्कोप आहे की नाही आहे? तर प्रत्येक विद्यार्थी किंवा पालकांना जसं माझं म्हणणं आहे की आर्ट, कॉमर्स, सायन्स, रिसर्च, बीएससी, ॲग्री, बीफार्म कुठल्याही सेक्टरमध्ये स्कोप आहे. फक्त एक महत्वाची गोष्ट असते की कुठल्याही डिग्री कोर्समध्ये तुम्ही त्या फील्डमध्ये, तुम्ही त्या अभ्यासक्रमामध्ये मास्टर पाहिजे. त्या गोष्टीतलं तुम्हाला सगळ्या चांगल्या गोष्टी यायला पाहिजे. तर मार्केटमध्ये, इंडस्ट्रीमध्ये कुठे तुम्हाला स्कोप आहे. चौथी गोष्ट ती म्हटलं तर थ्रेट काय? समजा कम्प्युटर सायन्सच्या बाबतीत एक गोष्ट आली होती की कम्प्युटर सायन्स आहे, त्याच्यामध्ये आता डेटा सायन्स आलं, मशीन लर्निंग आलं, ह्या नवीन टेक्नॉलॉजी आल्या आहे त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये परत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चॅट जीपीटी सारख्या मागे गोष्टी आल्या. त्याच्यामध्ये मार्केटमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता की या गोष्टीमुळे कम्प्युटर सायन्सवर काही परिणाम होतील का, प्लेसमेंटवर परिणाम होतील का? पण असा काही प्रॉब्लेम नाहीये की मार्केटमध्ये डेव्हलपमेंट कंटिन्यूस होणार आहे. तरी पण आपल्या करिअरमध्ये पुढे काय थ्रेट्स येऊ शकते याचा थोडा अंदाज आपण घेणं गरजेचं आहे. बरेचसे आउटडेटेड कोर्सेस, म्हणजे 10 वर्षापूर्वी आपण बघत होतं डीएड किंवा बीएड, हे जर केलं तर गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला मस्तपैकी छानपैकी लागत होता. पण आता डीएड बीएडला आता स्कोप नाही आहे, किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्यांचं स्ट्रक्चर अगदी थोडं वेगळ्या पद्धतीनं बनवलं गेलं आहे. तर आपल्या करिअरसाठी आपण स्वॉट एनालिसिस, एक कागद आणि पेन घेऊन आपली स्वतःची स्वॉट एनालिसिस करू शकता, जेणेकरून आपण आपल्या आवडी निवडीनुसार आपलं एक चांगलं योग्य करिअर सिलेक्ट करू शकता. करिअर सिलेक्शनसाठी चौथी गोष्ट म्हणजे तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. तर त्याच्यामध्ये कुठले पार्ट येतात? तर आयक्यू म्हणजे काय? ते इंटेलिजंट क्वेश्चन. आम्ही अभ्यास करतो, अभ्यास केल्यानंतर आमचा ब्रेन डेव्हलप होतो, ते झालं तुमचं इंटेलिजंट क्वेश्चन. पण बऱ्याचशा बाबतीत असं असते की भरपूर सारे विद्यार्थी अभ्यास करतात, तर ऐन एक्झामच्या टाइमला त्यांचं प्रेशर ते मेंटेन करू शकत नाही, तब्येती बिघडल्या जाते, एन्झायटी होतात, भीती होतात, स्वतःला मॅनेज करू शकत नाही. याचं कारण काय? ते इमोशनली स्ट्रॉंग नाही आहे. त्याच्यामुळे या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला इमोशनली स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. कुठलेही आव्हानं जरी तुमच्या समोर आले तर त्या आव्हानाला समजण्याची आणि त्याला पेलून घेण्याची आणि त्याला सामोरं जाऊन ते प्रश्न सोडवण्याची तुमचं कॅलिबर तयार झालं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला इमोशनली स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एसक्यू काय? तर सोशल क्वोशंट. म्हणजे बऱ्याचशा बाबतीत असं असतं की आम्ही खूप साऱ्या गोष्टीमध्ये बोलत नाही, किंवा बऱ्याचशा गोष्टी आम्ही आमच्या वरिष्ठांना विचारत नाही. पण तुम्हाला जर करिअर बद्दल जर अधिक माहिती पाहिजे असेल तर विविध सोर्सेस आहे. पण तुम्ही तुमच्या फॅकल्टी सोबत, तुम्ही सरांसोबत, आई वडिलांसोबत, मित्रांसोबत, किंवा या तुमच्या करिअर बाबतीत जे मोठे लोक आहेत त्या मोठ्या लोकांसोबत तुम्ही ओळख्या केल्या, त्यांच्यासोबत बोलणं चालणं जर ठेवलं तर तुमच्या करिअर बाबत, तुमच्या अभ्यासक्रमाबाबत, तुमच्या फील्ड बाबत एवढी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन येणार, जेणेकरून तुमच्यामध्ये प्रॉपर डेव्हलपमेंट येणार आणि तुम्ही एक अपडेट व्हाल
ह्या सगळ्या गोष्टीमधनं. करिअर सिलेक्शनसाठी पार्ट नंबर 5. तर हा काय आहे, आपण आता आपलं करिअर तर सिलेक्ट केलंच आहे, पण आपण जेव्हा करिअरशी पाहताय आपण पुढे पुढे जात असतो. जर आपला रस्ता आहे तर रस्त्यामध्ये काय असतात, खड्डे, गड्डे, परत रस्त्यामध्ये काय असतात, स्पीड ब्रेकर्स. म्हणजे काय, तुमचं जे करिअर आहे, तुमच्या करिअरमध्ये अनेक आव्हानं किंवा अनेक प्रॉब्लेम येऊ शकतात. तर काय काय प्रॉब्लेम आहे, तर 10वी-12वी मध्ये जनरल ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम नंबर 1, गाडी. आमच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं पाहिजे की मोठी गाडी, भुरभुरवाली मोठी गाडी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी कॉलेजला जात नाही. पण असे कितीतरी विद्यार्थी आहेत ज्यांनी सायकलवर येणं जाणं केलं आणि ते आज IIT ला किंवा MBBS ला गेलेले आहे. पण हे गाडी किंवा ह्या गोष्टी आपल्यासाठी आता काही गरजेच्या नाही आहेत. त्या गोष्टीबद्दल आम्हाला थोडंसं कंट्रोल करावं लागेल. दुसरी गोष्ट आहे ग्रुप. तुम्ही ज्या ग्रुपमध्ये राहतात, 11वी-12वी मध्ये ग्रुप असतात, तर तुम्ही कुठल्या ग्रुपमध्ये राहतात. जर तुम्ही चांगल्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये राहणार तर तुमची डेव्हलपमेंट नक्कीच होणार. जर तुमची संगत जर चुकीची असेल तर हे 2 वर्ष, 11वी आणि 12वी हे 2 वर्ष तुमच्या आयुष्यामधले टर्निंग पॉइंट आहे. जर तुम्ही चुकीच्या ग्रुपमध्ये राहाल तर तुमचं मात्र तिथं फायदा होणार नाही. आणि त्याच्यानंतर नंतरची गोष्ट, तुमच्यामध्ये जो अडथळा आहे तुमच्या करिअरमध्ये, ॲब्स्टॅकल्स आहे, ते महत्वाचं म्हणजे फोन. आणि फोन, आम्ही इतके फोन बघतो, आम्ही इतके रील्स बघतो. हा सर्वे आहे, हे माझं म्हणणं नाहीये, हा सर्वे आहे की फोन बघू आणि जास्तीत जास्त वेळ फोनवर राहू आणि परत रील्स यांच्यामुळे तुमचा अटेन्शन स्पॅन कमी झालाय, तुमचा फोकस कमी झालाय, तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल कमी झालाय. यामुळे तुमचा अभ्यासामध्ये मन नाही लागत आणि तुमचं अकॅडमिक्स मध्ये तुमचा परफॉर्मन्स जो असतो तो दिवसेंदिवस कमी होत नाही. कशामुळे? फोनमध्ये. तर फोनमुळे खूप जास्त प्रॉब्लेम्स होत आहे. तर कृपया फोनला जर तुम्ही थोडंसं कंट्रोलमध्ये जर ठेवलं तर ते तुमच्या करिअरच्या दृष्टीने खूप जास्त फायद्याची गोष्ट आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे तुमच्या लाईफ मधलं किंवा तुमच्या करिअर मधलं आताचं ॲब्स्टॅकल्स किंवा अडथळा म्हणजे अट्रॅक्शन. हे वय आहे, ह्या वयामध्ये जे काही नैसर्गिक गोष्टी आहेत, ज्या भावना आहे, भावनाचा जो काही भावना दाटून येतात, ह्या गोष्टीवर आपल्याला कंट्रोल करावं लागेल. कारण या गोष्टीमुळे असे कितीतरी विद्यार्थी आहेत ज्यांचा 8, 9, 10 मध्ये चांगला परफॉर्मन्स होता, 11वी-12वी मध्ये यांचं अट्रॅक्शन ह्या सगळ्या गोष्टीमुळे गडबड झाली आणि त्यांचा परफॉर्मन्स डाऊन झाला. आणि अगदी टाइमला जिथं त्यांना एका चांगल्या एंट्रन्स एक्झामची तयारी करायची होती तिथं ते एंट्रन्स एक्झामची तयारी करू शकले नाही आणि चांगल्या कॉलेजला त्यांची ऍडमिशन झाली नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे. तर आपण ह्या अट्रॅक्शन ऑल इज वेल करून सांभाळा, कारण हे तुमचे 2 वर्ष टर्निंग पॉइंट आहे. जेवढं तुम्ही तुमच्या करिअरवर, अभ्यासावर फोकस करणार तेवढं तुम्ही त्या दिशेने पुढे जात राहाल. तर हे सगळे ॲब्स्टॅकल्स आहे, अडथळे, ह्या अडथळ्यापासून स्वतःला वाचवा. ह्या सगळ्या गोष्टी जर आम्ही केल्या तर मला असं वाटतं की 50% आपण करेक्ट आहोत, 50% आपण आपलं अचिव्हमेंट केलेलं आहे. आणि उरलेल्या गोष्टी आता एक फोकस घेऊन डेडिकेशनने रेग्युलर जर आम्ही आमच्या अभ्यासक्रम जो काही आम्ही डिसाईड केला, जे काही आमचं ऑब्जेक्टिव्ह आहे, त्या ऑब्जेक्टिव्हच्या दिशेने आम्ही बरोबर जर स्टेडी अँड स्लो जरी आम्ही चालत राहिलो आणि हळूहळू आम्ही आमची स्पीड जर इन्क्रीज केली तर डेफिनेटली तुम्ही तुमचं जे एम ठरवलं आहे त्या एम पर्यंत, तुमच्या ऑब्जेक्टिव्ह पर्यंत, तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल एवढा आशा व्यक्त करतो. आणि आजच्या व्हिडिओपर्यंत आपण इथं थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही परत नवीन एंट्रन्स एक्झामची माहिती घेऊन येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.